नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण गुगलवरती जसे नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्याला कधी मिळणार अशी गुगलला विचारणा केली असता त्यांनी आपल्यासमोर अशा काही माहिती प्रसिद्ध केली। तर मित्रांनो, स्क्रीनवरती पाहू शकता। आजची खबर यह है कि नमो शेतकरी योजना फोर्थ इंस्टॉलमेंट डेट जून के आखिरी हफ्ते यानी कि 25 जून 2024 के बाद कभी भी किसानों के बैंक खाते में ट्रांसफ़र कर दी जाएगी। इस वित्तीय सहायता का उद्देश्य आर्थिक रूप से कमज़ोर और छोटे किसानों को सहारा देना है ताकि उन्हें अपनी कृषि गतिविधियों को जारी रखने की मदत मिल सके। तर शेतकरी मित्रांनो, पाहू शकता गुगलवरती आपण जसे सर्च केलं तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता याची तारीख काय आहे, तर त्यांनी आपल्याला 25 जूनच्या नंतर कधी पण शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा होऊ शकतो। तर शेतकरी बांधवांनो, आपण एवढं ते पाहणार आहोत ही बातमी कितपत खरी आहे आणि कितपत खोटी। त्यामुळे आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या। चला तर मित्रांनो, पाहूयात संक्षिप्त रूपमध्ये संपूर्ण काही माहिती। शेतकरी मित्रांनो, आपल्याला मीडियामध्ये चुकीची बातमी पसरवण्यात येत आहे की PM किसान सन्मान निधी योजनेसोबतच नमो शेतकऱ्याचा देखील हप्ता जमा होईल, परंतु यावरती कोणतेही अधिकृत अपडेट आलेले नाही। अशा अफवांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे। नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पुढील हप्ता अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत। नमो शेतकरी योजनेचा कोणताही हप्ता सध्या वितरित करण्यात आलेला नाही, याची कोणतीही तारीख फिक्ससुद्धा झालेली नाही। महाराष्ट्र राज्यात पावसाळी अधिवेशन 27 जून रोजी सुरू करण्यात येणार आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता हा जमा होऊ शकतो आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 2000 रुपये हप्ता जमा होऊ शकतो, अशा पद्धतीने माहिती आपल्यासमोर येत आहे। तर शेतकरी मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। तुम्हाला कोणत्याही अफवांपासून तुम्हाला दूर राहायचं आहे आणि शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान योजनेबाबत कोणते अपडेट आपल्यासमोर येईल ती सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती कळवण्यात येईल। त्यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्यायचं आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायचा आहे, जेणेकरून ते सुद्धा जागरूक होतील व अशा अफवांपासून दूर राहतील। तर शेतकरी मित्रांनो, अशी होती माहितीपूर्ण अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर भेटूयात अशाच माहितीपूर्ण अपडेटसोबत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। जय शिवराय, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।